ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। अल्पवयीन शाळकरी मुलगी शाळेमध्ये जात असताना तिचा पाठलाग केला तसेच तिचा हात धरून विनयभंग केल्याची घटना राहुरी तालुक्यातील निंभेरे तुळापूर परिसरात घडली आहे। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांचा संताप अनावर झाला। शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आणि या घटनेमुळे आता परिसरामध्ये तणाव निर्माण झालाय। एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही 10वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेते। ती सायकलवरती शाळेमध्ये जात असते आणि मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी ही मुलीला देत ही चिठ्ठी जर तू घेतली नाहीस तर मी तुला मारेल अशी धमकी त्याने दिली। त्यामुळे मुलीने ती चिठ्ठी घेतली। पीडित मुलीने सदर घटना तिच्या घरच्यांना सांगितली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतलं। घटनेची माहिती मिळताच परिसरामधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झाले। संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या मांडला। काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अखेर पोलिसांनी जमावाला शांत केलं आणि कायदेशीर कारवाईचं आश्वासन दिलंय। मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार आरोपी अरमान जब्बार शेख याच्यावरती विविध कलमांसह पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लवांडे हे करतायत। पैसे आणि एक सांगतो, जर मला सांगा निंबेरे ऐका, निंबेरे तुळापूर मध्ये हिंदू मुस्लिम कोणी राहता? आजपर्यंत या गोष्टी घडल्या होत्या का? सांगा, घडल्या होत्या का? आज ह्या मुसलमानाच्या पोरांना डेअरिंग केली की नाही डेअरिंग? तो झरेकाठीपर्यंत पुरीचं जर घरापर्यंत पाठला करतोय, उद्या पुरीला घरातून उचलून येईन। आणि ऐका या गोष्टी कुठेतरी निर्णय झाला पाहिजे। हा बापाचा मग त्याला पुरी ना तोच बोलू शकतो इथं। हा तुम्हाला पुरी नाही का? आणि तुम्हाला जर खरंच जर पुरी जर असेल ना, उद्या सगळे निंबेमध्ये या बरं का? उद्या सगळ्यांना सांगतो, उद्या निंबेरीच्या मारुती मंदिरामध्ये या आणि याच्यावर काहीतरी निर्णय ले। आणि ह्या जर गोष्टीवर तुम्ही जर उद्या झाकण घातलं तर वर्षाच्या आत एखादं जर प्रकरण घडल्याशिवाय राहणारच नाही। मग अहो तुम्ही सगळे जर डोळे झाकून तुम्ही सगळे। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर C24 तास राहुरी। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल।